दिवसभरातील आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा। मराठी भाषेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकजुटीचा पवित्रा उंचावलेला आहे। हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू मुंबईमध्ये मराठीचा आग्रह जोरकसपणे धरताना दिसतात। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांनी या लढ्यामध्ये सक्षमीकरण केलेलं आहे। मात्र मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या कथित हिंदी मराठी वादानंतर 19 वर्षीय अर्णव खैरेचं प्रकरण आता चांगलंच तापताना दिसतंय। राजकारण करणाऱ्या पक्षांनी सद्बुद्धी दाखवली पाहिजे अशी मागणी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केली। छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अमित साटमांसह भाजपचे अनेक नेते दाखल झाले होते आणि यावेळी त्यांनी तोंडावर काळी फीत बांधून स्मृतीस्थळी निदर्शनं केलेली आहेत। यानंतर मनसेनं भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं आहे। मनसैनिकांनी दादरमधील मनसेच्या शाखेमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो लावत त्यांना अभिवादन केलेलं आहे आणि सोबतच भाजप नेत्यांना सद्बुद्धी यावी अशी प्रार्थनाही केलेली आहे। तर काय मराठी आणि हिंदी भाषेवरील संघर्षाचा अत्यंत दुःखद परिणाम म्हणून अर्णव खैरेचा आत्महत्येचा प्रकार समोर आलेला असून या घटनेनं मुंबईसह महाराष्ट्रामधील सार्वजनिक मनस्थितीवर खोल परिणाम केलेला आहे। सर्व राजकीय पक्षांना या संवेदनशील प्रसंगातून सकारात्मक मार्ग शोधण्याची गरज आहे अशी सामाजिक जबाबदारी या घटनेनं अधोरेखित केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।